राम राम शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, सध्या 5 सप्टेंबरपर्यंत आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. 22 ते 5 सप्टेंबर. तर शेतकरी मित्र, विदर्भ साईडला 5 सप्टेंबरपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ साईडला 20 ते 27 ऑगस्ट या दरम्यान विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच अमरावतीचा काय भाग या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच परंतु मराठवाड्यामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण जवळ-जवळ हा पाऊस मराठवाड्यामध्ये 1 ते 5 मिली हा 7 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान मराठवाड्यामध्ये देखील हा नॉर्मल पाऊस म्हणजे 1 ते 5 मिलीमीटर पाऊस राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला पावसाचा जोर हा चांगला राहणार आहे. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान विदर्भ साईडला पावसाचा चांगला जोर राहील. तसेच परत 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर परत पावसाचे प्रमाण जवळ स पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु हा पाऊस नॉर्मल स्वरूपाचा राहणार आहे. हा पाऊस जवळ-जवळ सरासरी पाहिला असता महाराष्ट्रामध्ये 1 ते 7 मिली असा हा एका हप्त्यामध्ये पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस रोज पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांचं सर्वच मॉडेल जवळ-जवळ हे पावसाचे प्रमाण हे अल्प दाखवत आहे. परंतु उद्या 22 तारखेला पाहिला असता नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच मराठवाड्यामध्ये पाहिला असता मराठवाड्यामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड तसेच सोलापूर, तुळजापूर, लातूर या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे 2च्या टायमाला. तसेच अहिल्यानगर, बारामती, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहील उद्या 22 तारखेला. तसेच शेतकरी मित्र आणि विदर्भ साईडला पाहिला असता 2च्या टायमाला अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या भागामध्ये चांगला पाऊस राहील आणि चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जोरदार ते मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता आहे उद्या 22 तारखेला 2च्या टायमाला आणि हा पाऊस जवळ-जवळ 3 ते 4च्या टायमाला पाहिला असता चंद्रपूर, गडचिरोली तसेच भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आणि विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 4च्या टायमाला राहील. परंतु 4च्या टायमाला मराठवाड्यामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, उदगीर या भागामध्ये चांगला पाऊस राहील. परंतु परभणी आणि हिंगोलीमध्ये पावसाचे प्रमाण परत थोडे कमी दाखवू लागले आहे शेतकरी मित्र. या भागामध्ये आहे पाऊस आपण परत 7 वाजता पावसाचे प्रमाण दाखवत आहे. तर सरासरी हा पाहिला असता शेतकरी मित्र उद्या 22 तारखेला जवळ मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस पूर्ण मराठवाडा तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. बार्शी या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे आणि 23 तारखेला देखील हा पाऊस बीड, लातूर तसेच धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. बार्शी, जामखेड या भागामध्ये देखील हा पाऊस राहील 23 तारखेला देखील. परंतु 23 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे आणि नाशिक, मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु विदर्भ साईडला अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहील. काही भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता या एशियन मॉडेलने दाखवली आहे आणि 23 तारखेला देखील पाहिला असता जवळ-जवळ महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 23 तारखेला वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड तसेच लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, उदगीर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या 22 आणि 23 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. यामुळे आपल्या शेतातील पिकाला चांगले जीवदान भेटण्याची खूप शक्यता आहे. परंतु विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहू शकतो. परंतु 23 तारखेला तसेच शेतकरी मित्रांनो परत हा पाऊस 24 तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि तसेच मध्य महाराष्ट्र यामध्ये 24 तारखेला पावसाचे प्रमाण कमी होईल. परंतु विदर्भ साईडला हा पाऊस
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, नागपूर या भागामध्ये पाऊस हा चालूच राहणार आहे. तो पाऊस जवळजवळ 24, 25 आणि 26 या तारखापर्यंत पाऊस चालू राहणार आहे. तसे पाहायला 27 तारखेला देखील विदर्भ साईडला पाऊस आहे. तसेच 28 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पाऊस आहे. परंतु त्यात आणखीन बदल देखील होऊ शकतो शेतकरी मित्र. आणि मराठवाडा इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमी राहील. फक्त मराठवाड्यामध्ये 22 आणि 23 तारखेला सध्या जोरदार पावसाचे संकेत आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. हा पाऊस 25-26ला जो पाऊस येत आहे मराठवाड्यामध्ये, तो पाऊस 22-23लाच आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या तरी हा पाऊस 5 सप्टेंबरपर्यंत परत पावसाचे प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे. फक्त विदर्भ साईडलाच पाऊस हा तो पण चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये राहणार आहे. आणि 4 आणि 5 तारखेला हा पाऊस मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव या भागातून जोरदार होण्याची परत शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांना अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.